त्यामुळे ह्या नकारात्मक भावना आपण आपल्या शरीरातून रिलीज करण्यासाठी हा एक छोटासा एक्सपिरियन्स घेऊया, एक छोटासा प्रयत्न करूया. सो आता डोळे बंद करा, अगदी शरीर शांतपणे रिलॅक्स ठेवा. एक डीप ब्रेथ घ्या, म्हणजेच एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडायचा आहे. या प्रोसेसमध्ये आपण नेहमीच म्युझिकचा आधार घेतला पाहिजे, कारण का म्युझिकचा परिणाम हा आपल्या ब्रेनवर, आपल्या बॉडीवर, आपल्या प्रत्येक सेलवर, प्रत्येक पार्टिकलवर हा होत असतो. त्यामुळे हे जे काही म्युझिक आहे ह्याच्यासोबत आपण आपलं होप नोपनोचं हिलिंग सेशन हे सुरुवात करतोय. काहीही झालं तरी फील करायचंय, अलाउ करायचंय, स्वतःला फील करण्यासाठी, स्वतःला नकारात्मक भावनातून मुक्त करण्यासाठी म्हणायचंय, आज मी सगळ्या नकारात्मक भावना रिलीज करते. फक्त म्हणायचंय, प्रोसेस चालू आहे. अगदी हळूहळू फिलिंग मनामध्ये तयार करायची. मी स्वतःला आज परवानगी दिली आहे या भावना रिलीज करण्यासाठी. अगदी शांतपणे बसायचंय. आपल्या सगळ्या नकारात्मक भावना रिलीज करण्यासाठी स्वतःला परवानगी द्यायची. येस. आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे. आत्ताच तुम्ही स्वतःला फील करण्यासाठी परवानगी दिली. 3 वेळा आपण आपल्या भोवतीच्या वाक्यांचे चॅटिंग करणार. अगदी मनापासून डोळे बंद ठेवून हृदयावर हात ठेवून म्हणायचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कारण मी या भावनांना इतका वेळ धरून ठेवलं. मोठ्याने म्हणायचंय, फील करायचं, आय एम सॉरी, कारण मी स्वतःला बऱ्याच भावना अनुभव दिल्या नाही, स्वतःला परवानगी दिली नाही. आय एम सॉरी, कारण मी जुन्या आठवणीत अजून अडकून राहिले, त्रास करून राहिले. आय एम सॉरी, मी माझ्या मनावर अननेसेसरी भार टाकला. आय एम सॉरी, मी या गोष्टी सोडून देण्याऐवजी साठवून ठेवल्या, मनामध्ये धरून ठेवल्या, त्यामुळे त्या टोचत राहिल्या. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आज मी मुक्त होण्याची स्वतःला परवानगी देते. आय अलाव, आय अलाव, आय अलाव. प्लीज फॉरगिव्ह मी, मी स्वतःलाच एवढी वर्ष बांधून ठेवली. प्लीज फॉरगिव्ह मी, मी भूतकाळाशी चिटकून राहिले, अटॅच राहिले, स्वतःला अडकवून ठेवलं, बांधून ठेवलं. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. मी स्वतःशी कठोर वागले, स्वतःला मदतीची संधी दिली नाही, हलक होण्याची संधी दिली नाही. थँक यू, कारण का आजपासून मी हे बंधन तोडतीये, हा नियम तोडतीये, मी स्वतःला मुक्त करते.
ऊर्जेचा, फक्त भावनेचा अनुभव घ्या. फील करा. सगळ्या बेड्या ज्या तुम्हीच तुम्हाला घालून घेतल्या होत्या त्या रिलीज झाल्या. थँक्यू. धन्यवाद. कारण हे विसर्जन आज मी सुरू केलं. रिलीज भावनांचं सुरू केलं. थँक्यू. माझं मन क्षणोक्षणी हलकं होत आहे. एकदम हलकं होत आहे. थँक्यू. ही रिलीजची, या भावनांच्या विसर्जनाची प्रोसेस सुरू केली. मी बदल स्वीकारते. थँक्यू. धन्यवाद. कारण मी हिलिंग सुरू केलंय. आता स्वतःलाच आपल्या स्वतःबद्दलचं प्रेम व्यक्त करायचं. आय लव्ह यू. मी स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम करते. कारण मी स्वतःबरोबर सगळ्यात जास्त सुरक्षित. मी स्वतःला ही सुरक्षित जागा देते. पुढची वाक्य अगदी मनापासून प्रेमाने म्हणायची. आय लव्ह यू. कारण मी स्वतःला मुक्त होऊ देते. आय लव्ह यू. मी माझ्या मनाला क्षणोक्षणी शांत हलकं करते. आय लव्ह यू. मी स्वतः बरोबरच एकदम इझिली वागते. एकदम इझिली मी आनंदी होते. हे प्रेम अनुभवते. मी स्वतःला 100% ऍक्सेप्ट करते, स्वीकारते. आय लव्ह यू. मी स्वतःसाठी ही एक सुरक्षित जागा तयार केली माझ्या मनात, जी माझ्या सोबत असणार आहे. आय लव्ह यू. जे काही धरून ठेवलंय, लोक, व्यक्ती, परिस्थिती, भावना, त्या अगदी हळुवारपणे नदीमध्ये एका तुम्ही विसर्जित. त्या नदीच्या किनारी उभं राहून आपल्या दोन्ही हाताने सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक परिस्थिती, व्यक्ती, त्याच्याबद्दलची भावना समोरच्या नदीत त्याचं वाहतं पाणी एकदम वेगाने वाहत आहे, त्याच्यात विसर्जित करणार. मी 1 2 3 म्हणेल. म्हणल्या अगदी हलक्या पद्धतीने, अगदी इझिली नकारात्मक भावना नदीत सोडून द्यायची, विसर्जित करायची मनापासून. कारण का तुम्ही स्वतःला परवानगी दिली विसर्जनाची, या रिलीजची. तयार राहा. सगळ्या डोक्यातून या नकारात्मक भावना या हातात येत आहेत. दोन्ही हात समोर घ्यायचे. सगळ्या नकारात्मक भावना डोक्यात समोर तुमच्या हातात येत आहेत. तो रंग इमॅजिन करा, ज्या रंगाच्या स्वरूपात नकारात्मक भावना हातात येते. सगळे विचार हातात आले. नकारात्मक भावना, त्रास दिलेले लोक, सगळं हे सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्या डोक्यातून, मनातून, शरीरातून सगळं वेगळं झालंय. कल्पना करा, पूर्णपणे वेगळं झालंय. 100% वेगळं झालंय. या भावना अगदी सहजपणे, एकदम फास्ट या पाण्यात पडलेल्या बघायच्या. 1 2 3. अगदी सगळ्या भावना, सगळे विचार, सगळे विश्वास, सगळ्या परिस्थिती, नकारात्मक परिस्थिती, नकारात्मक भावना, नकारात्मक विचार आपल्या डोक्यातून, मनातून, शरीरातून रिलीज झाल्या.
नदीतून वाहून दूर चालल्यात, दूर गेल्यात, दिसेनाशा झाल्यात आणि तुमच्या समोर पुन्हा एक स्वच्छ निर्मळ पाणी, अगदी थंड पाणी आहे. त्याच्यात पाय सोडून तुम्ही बसलेला आहात. अगदी हलकं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. नंतर सगळ्या अडचणी, नकारात्मक रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्ही नदीत सोडून दिल्यात, त्याचं विसर्जन केलंय अगदी सहजतेने, इझिली. चेहऱ्यावर एक स्माइल ठेवायची आणि ही हलक्या मनाची भावना, जी काही तुम्ही मला स्वतःशी प्रेम करण्याची परवानगी दिली, ती भावना फील करायची. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड, श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड, श्वास बाहेर सोडायचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा, श्वास बाहेर सोडायचा. उरलेली सगळी नकारात्मक भावना या श्वासावाटे बाहेर पडते. श्वास घेत राहायचा आहे, होल्ड करायचा आहे, बाहेर सोडायचा आहे. नकारात्मकता बाहेर पडते, अगदी कणाकणाने कल्पना करायची. तुमच्या शरीरात एक हलकेपणा, स्वच्छ फील होत असेल, अनुभव होत असेल, त्याची अनुभूती घ्या. स्वतःबरोबर काही काळ आज तुम्ही स्वतःशीच कनेक्ट झालाय, जोडले गेलेला. तुम्ही म्हणजेच हे विश्व आहे, आपण एक आहोत. या विश्वाशी, स्वतःशी, सगळ्या जगाशी एक जोडणी तुम्हाला फील होते, एक कनेक्शन. जेव्हा आपण जन्माला आलो होतो तेव्हा या विश्वाचा एक भाग होतो आणि या विश्वाबरोबरच आपण काही काळासाठी डिस्कनेक्ट झालो. आजचं हे परत रिकनेक्शन फील करायचं, चेहऱ्यावर स्माइल ठेवायची. प्रत्येक श्वासाबरोबर जी काही विश्वातली ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा आत येते. इमॅजिन करायचं, शांत, रिलॅक्स. प्रत्येक श्वास जी अनुभूती होती तुम्हाला. आजूबाजूचं वातावरण, त्याचं तापमान अनुभवायचंय. जिथे बसला होता, खुर्ची, सोफा, फरशी, एक्सपिरियन्स करायची, अनुभवायची. आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल जागरूक व्हायचं, अगदी शांतपणे अनुभवायचंय. जरी डोळे बंद असले तरी तुम्ही या गोष्टी बघू शकता. तुमची खोली, पंखा चालू असेल तर त्याचा आवाज, आजूबाजूला काय काय आवाज येतोय त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. अगदी हळूवारपणे दोन्ही हात एकमेकांवर जोडायचे, जोडत राहायचे. या विश्वातली सगळी ऊर्जा, हिलिंग पॉवर, सगळी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या हातात तयार होतीये, कलेक्ट होतीये, वाहतीये. दोन्ही हात एकमेकांवर घासत राहायचे, घासत राहायचे. आता ही सगळी ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून फिरवून घ्यायची.
स्वतःबद्दल, आजूबाजूच्या सर्व गोष्टींबद्दल, प्रत्येक क्षणाबद्दल आता तुम्ही जागरूक आहात, प्रेझेंट आहात. भूतकाळातून तुम्ही ते वर्तमानात आलाय, भविष्यातूनही वर्तमानात आलाय, आणि आजपासून ह्या प्रत्येक क्षणात जो क्षण आपण जगतोय त्या क्षणात आपण जगणार आहोत. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठेतरी भरकटलाय, कुठेतरी दुसरीकडेच गेलाय, आहे त्या क्षणी वर्तमानात जागरूक नाहीये, तर असेच डोळे बंद करून होपनोपनोची 4 वाक्य त्याचं 11 वेळा जर तुम्ही चॅन्टिंग केलं, म्हणजेच रिपिटेशन केलं, तर या भावनांचा एक पॅटर्न तुमच्यामध्ये तयार होईल. आणि ही जी काही वर्तमानातली भावना आहे, शांतता आहे, स्वतःबद्दलची जागरूकता आहे, ही तुम्ही पुन्हा ॲक्सेस करू शकता, पुन्हा तुमच्या आयुष्यात आणू शकता. त्याच्यासाठीच दररोज जर तुम्ही हे एक्सपिरियन्स केलं, अनुभवलं, तर ते तुम्हाला प्रत्येक क्षणी तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही ते आत्मसात करू शकता, फील करू शकता, आणि आयुष्य अगदी शांततेत, अगदी हॅपीली, रिलॅक्स, शांततेत जगू शकता. सो उद्याच्या सेशनमध्ये नक्कीच आपण भेटू आणि हे हिलिंग सेशन कंटिन्यू ठेवू. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहातच नसलात तर नक्की जॉईन करा, आणि तुमचा फीडबॅक हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला या हिलिंग सेशनमध्ये काय मिळतंय. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये, चॅटमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्हाला याचं रेकॉर्डिंग यूट्यूबवर नक्कीच मिळेल. त्यामुळे स्वतःबरोबर कनेक्ट राहा, स्वतःवर प्रेम करा, आणि या विश्वाशी एकपणाची भावना ही मनामध्ये कायम असू द्या. तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. नकारात्मक भावना बाजूला सरतील आणि एक रस्ता तुम्हाला समोर दिसेल पुढे जाण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी. आहे त्या परिस्थितीला 100% ॲक्सेप्ट करूनच ही गोष्ट, हा रस्ता तुम्हाला दिसणार आहे. तीच ॲक्सेप्टन्स, स्वीकारण्याची जी काही भावना आहे ती आपण आज तयार केली, ती आपण अनुभवली, आणि ह्याचा पॅटर्न आपण पुन्हा पुन्हा ते अनुभवून तयार करणार आहोत. त्यामुळे नक्कीच दररोजच्या सेशनमध्ये जॉईन व्हा आणि आपल्या मनामध्ये ही भावना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही भावना तयार करा. थँक्यू सो मच तुम्ही हे सेशन अटेंड केलं. जर तुम्ही रेकॉर्डिंग बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे हिलिंग सेशन कसं वाटलं. जर तुम्हाला पुढील पेड सेशन्सची माहिती हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन की तुम्ही या सेशनमध्ये सहभागी झालात, स्वतःसाठी वेळ काढलात आणि या हिलिंगची अनुभूती घेतली, स्वतःबरोबर रिकनेक्ट झालास. थँक्यू सो मच. उद्या नक्की भेटू 7:30 वाजता.